देवाची द्वारी कीर्तनाची वारी। नामा मने नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होसी अरे जना। अशा वैष्णवांचेही प्रकार अनेक आहेत, पण महत्वाचा प्रकार उत्तम वैष्णव। रामायणामध्ये सुंदर कथा बघाय, जेव्हा रावणाला सीतेनं पळवून नेलं, पलायन केलं, हरण केलं, गोसाव्याचं रूप धारण करून सीतेचं हरण केलं रावणानं, सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवलं। सीता रडायची, जी बिभीषणाची मुलगी आहे त्रिजटा, या त्रिजटेजवळ सीता रडायची। सांग हो सखे त्रिजटे ऐसी मात, कधी येतील कार गुणात। बाई अगं काय मी एवढं दृष्ट आचरण केलं होतं, काय दृष्ट आचरण होते म्या केले, गाई वत्स पत्नी पुरुषा विघडिले। सीता त्रिजटेजवळ रडायची, रडत असताना इकडे हनुमंतराय सीतेच्या शोधासाठी निघाले, सीतेच्या शोधासाठी निघाले। पण हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्र यांना विचारलं की देवा, मी ऐकलेलं आहे रावणाला सुंदर सुंदर 80,000 बायका आहे, यांच्यामध्ये मी सीता ओळखायची कशी? मग रामप्रभूंनी हनुमंतरायांना सांगितलं, ज्या ठिकाणी माझी सीता वास्तव्य करत असेल, ज्या ठिकाणी माझी सीता वास्तव्य करत असेल त्या ठिकाणची राक्षस राम राम म्हणतील यात विशेष नाही, त्या ठिकाणची राक्षस राम राम म्हणतील, झाडे राम राम म्हणतील, पशु पक्षी राम राम म्हणतील यात विशेष नाही, तर त्या दिशेनं येणारा जो वारा आहे तो वारा सुद्धा राम राम नामाचा ध्वनीच घेऊन येणार उत्तम वैष्णव। विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने। जर वैष्णवांची संगती मिळाली, प्राप्त झाली, मग तुम्ही काय काय करणार? अभंगाचं दुसरं चरण। गायनाचे बुडे आपोलिया गायनाचे बुडे आपोलिया चंदे, 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 गायनाचे बुडे आपोलिया चंदे। गायनाचे उडे आपोलिया छंदे। देवा मी गायन करणार, पण काही पण गाणार नाही। राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाये, रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत, छंदे आपुले नाचत निज घेऊन फिरत गाये नाचे। कारण माणूस आनंदाच्या भरात नाचतो सुद्धा। नामदेव महाराजांनी कीर्तन करावं, भगवंताने नाचावं। नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचे उडे। जास्त आनंद झाला, आनंदाच्या भरात माणूस उड्या सुद्धा मारतो। देवा या बाबतीत मी कुठलीही लाज धरणार नाही, मनात भीती बाळगणार नाही, शंका ठेवणार नाही। लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते। मग तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांना भगवंतानं विचारलं, तुम्ही म्हणणार लाज धरणार नाही, मनात भीती ठेवणार नाही, शंका बाळगणार नाही, अहो समाज तुम्हाला जवळ घेईल कसा? तुकोबारायांनी सांगावं, अहो जरी समाजाने मला दूर लोटलं, पण मला खात्री आहे तुम्ही माझा सांभाळ करणार। तुका म्हणे आता आपुल्या सायाचे, आम्हा जगदीचे सांभाळावे, गायनाचे हुडे आपोलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने विठोबा रखुमाई।